राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. कोकणसह मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून मराठवाडा विदर्भामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच राज्यामध्ये पुढील काही दिवस सर्वच भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. याच दरम्यान कोकणामध्ये काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावरती मुसळधार तर मराठवाड्यामध्ये हलका तसेच विदर्भात देखील पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. वीज 10% स्वस्त होणार. 1 जुलैपासून अंमलबजावणी. 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने 26% कपात होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत. मुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालाचे स्वागत केलेले आहे. ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा आणि खात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0चे काम युद्धपातळीवरती सुरू आहे. आगामी काळामध्ये वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवरती मोठ्या प्रमाणावरती भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चामध्ये बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणाला मांडणे शक्य झालेले आहे. राज्यामध्ये 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. 3 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केवळ 42% स्पीकरचं वाटप झालेले असून 15 जुलैपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. मिरचीचा ठसका ओसरला. बाजारपेठेमध्ये भाव घसरला. सिल्लोड बाजार समिती. हिरव्या मिरचीचा भाव 15 ते 20 रुपयांवरती. शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा पदरी पडेना. सूर्यघर योजनेचा 7,000 जणांना लाभ. 13,702 अर्ज. सर्वाधिक लाभार्थी बार्शी तालुक्यामध्ये. वीज बिलापासून होणार मुक्तता. पारंपरिक मच्छीमार 820 कोटींच्या थकबाकीमध्ये अडकले. कर्जमाफीसाठी कोडी युवा शक्ती संघटनेचा पाठपुरावा. मोफत किचन किटमध्ये कंत्राटदाराकडून फेरफार. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची योजना वादामध्ये. सौर कृषी कनेक्शन योजनेला शेतकऱ्यांचा होतोय तीव्र विरोध. सांगोल्यातील वीज कनेक्शन जोडणीची महावितरणाकडे मागणी. सुरतमध्ये 36 तासांमध्ये 19 इंच पाऊस झालेला असून दिलेला वादळी पावसाचा फटका बसलेला आहे. काश्मीरमध्ये पूरजन्य स्थिती. शेतफळेमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठची मोजणी रोखली. शेतामध्ये झोपून आंदोलन केले. आधी नुकसान भरपाई जाहीर करा, अन्यथा महामार्ग नको. नेवाशामध्ये सर्वाधिक तर कोपरगावमध्ये कमी पेरा. नगर जिल्ह्यामध्ये 43% पेरणी पूर्ण झालेली असून कापूस, सोयाबीन आणि उडदाला अधिक प्राधान्य. CBSE 2026 पासून वर्षातून 2 वेळा घेणार 10वीची परीक्षा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. वारकऱ्यांना विठ्ठलाची आणि बळीराजाला वरुणराजाची आस. खरीप धोक्यामध्ये. 70,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाची प्रतीक्षा. रायगडमध्ये 6,000 हेक्टरवरती भात पेरणी. पेरणीचे कामे अंतिम टप्प्यामध्ये. जिल्ह्यात 89,000 हेक्टरवरती होणार भात लागवड. आणीबाणी विरोधी चळवळीमुळे लोकशाही बळकट होणार. पंतप्रधान म्हणाले, लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या असंख्य भारतीयांना सलाम. कोकणामध्ये सेमीकंडक्टर आणि धीरूभाई अंबानी सीटचे 30,000 कोटी रुपयांचे प्रकल्प. उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. गडचिरोलीमध्ये स्टीलमध्ये 1 लाख कोटी रुपयांची तर मराठवाड्यामध्ये वाहन क्षेत्रामध्ये 60,000 कोटींची गुंतवणूक होणार. गडचिरोलीची नक्षलवादी जिल्हा ओळख म्हणून पुसली जाणार. 38 पथकाकडून पोखराच्या 2,374 शेडनेटची तपासणी होणार. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून चौकशी सुरू. राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू झालेली असून 1 रुपयामध्ये विमा बंद झालेला आहे. सहभागाची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केल्यानंतर राज्य शासनाने सुधारित योजना जाहीर केलेली आहे. विमा काढण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक व ई-पीक पाहणी या गोष्टी सक्तीच्या केलेल्या आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून खरीप हंगामासाठी योजनेमध्ये सहभागी होण्याकरता 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस असून दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. सोने दरामध्ये घसरणीचा कल. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने दर प्रतितोळा 97,400 रुपये असे झालेले आहेत. वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर तर जास्त वापरल्यास बिलामध्ये झटका बसणार. कारण 100 युनिटपर्यंत कपातीचा दिलासा दिलेला आहे. घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी पहिल्या वर्षी 10% तर पुढे टप्प्याटप्प्याने 5 वर्षांमध्ये 26% वीज दर कमी होणार आहेत. अकोला जिल्ह्यातील 2.91 लाख कुटुंबांनी केली 3 महिन्याच्या मोफत धान्याची उचल. पावसाळ्यातील उपाययोजना एकाच महिन्यामध्ये वितरण होणार.
बार्शी टाकळी तालुक्यातील रखडलेल्या पेरण्या सुरू. पावसाच्या आगमनाने मिळाला मोठा दिलासा. 70% पेरण्या आटोपल्या. शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटपाचा आधार. राज्यामध्ये जूनअखेर 604 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी कायम. वाशिमच्या मोजणी व्हर्जन 2.0 चे अंमल राज्यभरामध्ये. जमीन मोजणी संदर्भातील तक्रारीचे प्रमाण 0.3%. ढगफुटीने पूर. 15 ते 20 कामगार गेले वाहून. कुलूमध्ये हाहाकार. 3 जण गेले वाहून. नद्यांना आले पूर. सर्व ऑनलाईन पासवर्ड बदला. सरकारच्या नागरिकांना सूचना. 16 अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबवले. सायबर गुन्हे, फसवणूक वाढणार. अकोला जिल्ह्यामध्ये 28% पेरणी, 53% पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं असून सोयाबीनला अल्पभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत. सेवा केंद्रावरती मनमानीचा मेवा. शासन दरांना हडताळ. विद्यार्थी पालकांची आर्थिक पिळवणूक. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कपाशी लागवडीला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. बळीराजा शेतीच्या कामामध्ये व्यस्त. मलकापूर तालुक्यामध्ये केवळ 22%च पेरणी झालेली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. मागील 23 दिवसांमध्ये 75.8 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतरस्त्यांच्या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्यांवरती होणार कारवाई. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश. बुलढाणा जिल्ह्यातील शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज योजनेमधील जाचकडी रद्द करा. उद्धव सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. तेलबिया प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार लाखो रुपयांचे अनुदान. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान. गोदामाची सुद्धा करता येईल उभारणी. प्रकल्प खर्चाच्या 33% मिळेल अनुदान. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 46.13% क्षेत्रावरती पेरणी आटोपली. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून 2 लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन तर मकाचे क्षेत्र वाढले. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा तुपकरांनी आरोप केलेला आहे. क्षेत्रीय व्यवस्थापकांना देण्यात आले निवेदन. आंदोलनाचा सुद्धा इशारा देण्यात आला. खामगाव जिल्ह्यामध्ये 16,000 हातांना रोजगार हमी योजनेचा आधार. 870 पैकी केवळ 404 ग्रामपंचायतीमध्येच कामे. शेतकऱ्यांनो आधीच घ्या काळजी, अन्यथा करावी लागेल दुबार पेरणी. भरपूर पावसानंतर पेरणीचा कृषी विभागाचा देण्यात आला सल्ला. पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता. 179 गावांमध्ये विहीर अधिग्रहण. 10 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. मंगरुळपीर तालुक्यामध्ये सर्वाधिक विहिरीचे अधिग्रहण झालेले असून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहे. सोयाबीनच्या दरामध्ये तेजी. बाजारामध्ये आवक घटली. गत 2 दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावाने 4,400 रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे. शेलू बाजार परिसरामध्ये पावसाची दडी. पेरण्या उलटण्याची भीती. अंकुरलेले पिके आले संकटामध्ये. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा. सोयाबीनवरती किडीचा प्रादुर्भाव वाढला. 5% निंबोळी अर्काची फवारणी रामबाण उपाय. निंबोळी अर्काने विविध रोगांपासून पीक सुरक्षित. घरकुलाचा निधी रखडला. ऐन पावसाळ्यामध्ये घराचे काम थांबले. प्रधानमंत्री आवास योजना. पावसाळ्यामुळे बांधकाम रखडणार. लाभार्थ्यांच्या अनुदानाकडे लक्ष. नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण. 8 जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा. मंत्रालयामध्ये बैठक. मुख्यमंत्र्यांकडे लवकरच पाठवणार प्रस्ताव. मालेगावच्या 3 मंडळामध्ये बरसात. तरीसुद्धा पावसाची टक्केवारी कमीच. लहरी पावसाची धास्ती कायम. 48.65% क्षेत्रावरती खरीपाची पेरणी. पीएम खात्याची लिंक पाठवून शेतकऱ्यांची झाली लूट. दिंडोरी येथील घटना. तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण. 1,500 महिला रविवारी बांधणार 1 लाख लाडू. शहराची धार्मिक परंपरा जपणाऱ्या उपक्रमामध्ये यंदा विक्रमाची तयारी. रोह्योतील मस्टर झिरो करू नका. गरिबांचे नुकसान टाळण्याची मागणी. बळीराम गवते यांनी दिले बीडीओंना निवेदन. हिंगोली जिल्ह्यामध्ये 41,000 क्विंटल बियाण्यांची तर 72,000 कापूस पाकिटांची विक्री. दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास मुबलक बियाणे मिळणार का? प्रतीक्षेच्या छायेमध्ये निराशा. भाववाढीची आशा धुसूर. सोयाबीन हळद उत्पादक शेतकरी सापडले चिंतेमध्ये. भाववाढीची शाश्वती मिळेना. मसाले आणि तेलाचे दर सामान्याच्या अवक्यामध्ये. चौकाचौकांमध्ये लोणच्यांसाठीच्या कैऱ्यांची होते विक्री. नीलगाय हरणांमुळे पिकांचे होते मोठे नुकसान. उगवलेली कोवडी रोपे करतायत फस्त. धावडा, हिसोड, पिंपळगाव, रेणुकाई परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. बंदोबस्त करण्याची मागणी. केदारखेड्यामध्ये कपाशीच्या लागवड क्षेत्रामध्ये 50% घट झालेली असून मुबलक पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांचा कानाडोळा. वरुणराजाने दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या. बळीराजा धास्तावला. शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे. खरीप हंगामामध्ये पेरलेले बियाणे वाया जाण्याची वाढली भीती.
शिरूर अनंतपाड परिसरामध्ये 6 एकरावरती टोकन पद्धतीने तुरीची होते लागवड. आमचे मुर्देपाडा मगज शक्तीपीठ करा. बाधित शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाची केली होडी. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा संताप व्यक्त. नांदेड परिसरामध्ये पावसाने ओढ दिली आणि बियाण्यांनी माती केली. शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातील स्वस्त बियाण्यांची केली होती पेरणी. मांडवी परिसरामध्ये पेरणीला पैसा नसल्याने 100 एकर जमीन पडीत ठेवण्याची वेळ. दिवसभर वारे, पाऊस गायबच. शेतकरी सापडले चिंतेमध्ये. किनवट परिसरामध्ये पावसाअभावी पिके उगवली नाही. दुबार पेरणी नसली तरी अतिरिक्त बॅगांच्या खरेदीचा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय भुर्दंड. न उगवलेल्या बियाण्यांचे कृषीकडून झाले पंचनामे. दुबार पेरणीसाठी भरपाई देण्याची ढोकी परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी. पवन ऊर्जा कंपन्यांविरोधामध्ये कळंबमध्ये तक्रारींचा पाऊस पडतोय. उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या सूचना. पैसा अडीमुळे सोयाबीनचे भवितव्य आले धोक्यामध्ये. परगाव परिसरातील शेतकरी झाला हवालदिल. हाताने अड्या वेचून पीक वाचवण्याची धडपड सुरू. पथरूड परिसरामध्ये जूनमध्ये सिंचन विहिरी तुडूंब झाल्या. रोजगार हमीचा पाणीदार फायदा. उत्पादन वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. ट्रॅक्टरने आता टोकन सुद्धा होणार. शेतीतील मोठा खर्च वाचणार. मेघराज व्यवहारे यांचा स्वदेशी जुगाड चर्चेमध्ये. नवी पीक विमा योजना ही भ्रमनिरास करणारी आहे. कृषी अभ्यासक अनिल जगताप यांचा दावा. परभणी जिल्ह्यामध्ये पेरणी अर्ध्यावरती आणि 217 कोटींचा खर्च धोक्यामध्ये. 2.5 लाख हेक्टरवरती पेरणी झालेली असून 61% पावसाची तूट आहे. बळीराजाचे डोळे आता आकाशाकडे. 4 दिवसांमध्ये उघडीप दिल्यानंतर येणार दुबार पेरणीची वेळ. मानवत परिसरामध्ये निधी प्राप्त तरीसुद्धा गणवेशाला उजाडणार. 15 ऑगस्ट महिना. वितरण प्रक्रिया संत गतीने होत आहे. 36,21,000 निधीची तरतूद. पावसाळ्यापेक्षा भर उन्हाळ्यामध्ये पाऊस जास्त. जून महिन्यामध्ये 58% पावसाची तूट असून मे महिन्यामध्ये 125.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणामध्ये आढळले 1 लाख घरकुलापासून वंचित लाभार्थी. सर्वेक्षणाची तपासणी होणार. गरजूंना मिळणार हक्काचे घरकुल. कोरडवाहूची पेरणी अंतिम टप्प्यामध्ये. 90% पेरणी पूर्णतत्वाकडे. पावसाची तेवढी प्रतीक्षा. आद्र बरसण्याच्या शेतकऱ्यांना प्रबळ आशा. कोल्ह्याने दिल्या हातावरती तुरी. उंदीर बरसेल का आनंदसरी. सूर्याचा झाला अर्ध नक्षत्रामध्ये प्रवेश. अंकुरलेले कोंब जगवण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान. सालेकसा परिसरामध्ये 10 वर्षांपासून 1,700 जॉब कार्ड धारक मजूर मनरेगाच्या कामापासून आहेत वंचित. मजुरांवरती बेरोजगारीचे संकट. अनेक कुटुंबाची शहराकडे धाव. दुपारनंतर झमाझम सरी. रात्री बरसल्या आनंदधारा. शेतकरी सुकावला. पेरण्यांना वेग येणार. उकड्यापासून नागपूरकरांना मोठा दिलासा. चिकनी जामनी परिसरामध्ये भरपावसाच्या नक्षत्रामध्ये करावे लागते कृत्रिम पाण्याचे सिंचन. शेतकऱ्यांच्या मनामध्ये काळजीचे ढग. पिकांना वाचवण्यासाठी चाललाय केविलवाना प्रयत्न. रोप लावणीचा चिखल तोडविताना यंदा बळीराजाचे कंबरडे मोडणार. भाताच्या 40% पेरण्या पूर्ण झालेल्या असून सरीमध्ये पाणी आल्याने सोयाबीन तसेच भुईमुगाच्या पेरण्याही थांबल्या. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.